2029ला खानापूर मतदारसंघाचा आमदार हा भाजपाचाच असेल। ग्रामीण भागात कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार होत आहे। खानापूर तालुक्यात चांगले वातावरण आहे, हे जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आले। सत्ता असो वा नसो, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत। विटा नगरपालिकेवर आपली सत्ता असो वा नसो, देवाभाऊंमुळे राज्यात आपलं सरकार आहे, त्यामुळे विकास कामांसाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही। प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केले। सतीश सकट यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय। ब्रह्मानंद पडळकर म्हणालेत की 2006 पासून विटा शहराबरोबर आमची जुनी नाळ आहे। कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची आम्हा पडळकर बंधूंची भूमिका आहे। त्यामुळेच आम्हा पडळकर बंधूंच्या पाठीमागे बहुजन समाजाबरोबर मराठा समाजाची मोठी ताकद आहे। तालुक्यात आमची ताकद वाढतीये। राजकारणात आम्हाला त्रास झाला, पण आम्ही संघर्ष करत राहिलो। आम्ही रडत बसलो नाही। सदाभाऊ पाटील आणि आमच्यात कोणतीही गटबाजी नाही। आम्ही भाजप म्हणून एकच आहोत। राजकारणात आम्हाला भरपूर त्रास झाला, पण आम्ही रडत बसलो नाही। आमच्याकडे त्रास सहन करण्याची शक्ती आहे। वरिष्ठांकडे जायचं आणि पाय धरून साहेब बघा असलं आम्ही कधीच केलं नाही, अशा शब्दात माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी आमदार सुहास बाबर यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केलाय। राजकारणामध्ये कुणाला तरी अडवलं तरच आपण पुढे जाऊ। राजकारणामध्ये आम्हाला फार त्रास झाला, आम्ही असं बायागत रडत बसत नाही। आमच्या अन्याय झाला, आम्हाला त्रास होतोय, अरे ना आम्ही मर्दाची औलाद आहे। आमच्याकडे त्रास सहन करायची शक्ती आहे, बर जो त्रास देतो त्याला तुडवायची शक्ती सुद्धा पडळकर बंधूमध्ये आहे। हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मी केव्हाच रडलो नाही संग्रामला, मला असंच झालंय, माझं तसंच झालंय, वरिष्ठांशी जायचं, त्यांचं पाय धरायचं, साहेब बघा, अरे असं नाही। राजकारण करता, राजकारणामध्ये प्रत्येक जण येणार आहे। कोण आपलं जे त्याला जल्दी खुर्ची पडली आहे। अरे सभापती पद करत असताना या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ब्रह्मानंद पडळकर यांनी समाज कल्याण सभापती पद काय असतंय हे तुम्ही दाखवून घेतले। भविष्यात मी सांगतो 2029ला खानापूर तालुक्याचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा हे तुमच्या जेव्हा मी सांगतोय, मी कोणाला भीत नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा आहे मला जाण आहे। मी फिरतोय, गावात फिरतोय, खेड्यागावात फिरतोय। खेड्यागावामध्ये आज घरोघरी जर आपण गेलो, अरे त्याला काय झालं बघा, खेड्यागावात जर आपण गेलो, ज्यावेळी आम्ही फिरतो त्यावेळी आम्हाला गावात एखादा कार्यकर्ता भेटत नव्हता। राजीभाऊ कार्यकर्ता भेटत नव्हता। आज जर गावच्या गावी आम्ही गेलो, आमचे कार्यकर्त्याची फळीच्या फळी उभा राहिल्या। वेळ आहे, लोक थांबा म्हणते, वाट बघूया, अजून नको एवढ्या बाहेर वेळ। तुम्हाला 2028ला तुम्हाला या तालुक्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी भिंगरी बांधलेली दिसत। जसं आटपाडीमध्ये वातावरण आहे ना, त्याच्यापेक्षा जास्तीचं वातावरण आता तुमचं इथं तुम्ही बघत नाही। राजीभाऊला विचारा, लोकांचे किती फोन येते, संग्रामला विचारा। आम्ही 2-2 वाजेपर्यंत आपल्या कार्यकर्त्याला ताकद देतो। कार्यकर्ता काय म्हणतोय मध्ये का, मला उपनारी त्रास होते, काय नाही, त्रास सहन करायची पण ताकद लागते, आणि ती ताकद पडळकर बंधूंच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, हे मला